11 वाजता इथं बसवले. 11 वाजल्यापासून बसलेलो आहे मी. परत मध्ये एंट्री आली, मध्ये बाहेर उन्हाचं 2 तास बसवले, नंतर मध्ये 1 तास बसवले आणि पुन्हा नंतर अजून दुसरीकडे 1 तास बसवले. असे आमचे 9:30-10 वाजून गेले. फक्त त्यांनी चेक करतात म्हणजे फक्त एक आमचा हॉल तिकीट आणि एक आधार कार्ड चेक करतात. चेक केल्यानंतर सगळी प्रोसिजर व्यवस्थित व्हायला लागली आणि ज्यावेळेस आम्ही ग्राउंडमध्ये उतरतो ते 100 मीटर ज्यावेळेस 100 मीटर घेतात ते कॉल एकदम व्यवस्थित, ते एकदम फ्लॉप आहे. आणि आधी ते काय आम्हाला माहीत नाही, त्यांच्या नियोजनानुसार फ्लॉप म्हणजे कसं सर, हां ते जे कॉल देतात का, एक UP बिहारचा 18 ते 20 वर्षाचा विद्यार्थी आहे तिथं बसले. मी विचारलो तिथं तू कुठलं आहे, तर UP बिहारचं आहे म्हणले. UP बिहारचा मुलगा 20 वर्षाचा येऊन आम्हाला कॉल देत आहे, ती सेट गो म्हणते, त्यांनी शिट्टी वाजवत आहे आणि त्याच्या हातात बटन आहे. एक अधिकारी पण नाही किंवा एक कॉन्स्टेबल पण बसवलं. आणि सर फक्त आता मी 5वी भरती देतो, पोलीस भरती 5वी भरती. मी आतापर्यंत मला कधीच एवढे कमी मार्क पडले नाहीत. आता सध्या कोणी जरी एकाने स्टॉप वॉच धरला एक 10 ते 12 मार्क घेऊ शकते. मला 3 मार्क पडले 100च्या मीटरला. सगळ्यात म्हणजे 100 मीटरला एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. गृह खातं आणि सरकार आपल्याच बेरोजगारांच्या जीवाशी कसं खेळते त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. नाही सर, मग एका बाजूला बेरोजगार नाही, त्यांना रोजगार नाही, ह्या नोकऱ्या बिचारी आता लातूरहून मुलं इथे वाशिमला का, तर इथे वॅकन्सीज असतील त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होईल. त्याला 10-12 तास बसवले जाते आणि कोणतरी मुलगा UP बिहारचा तो काय रेग्युलर एम्प्लॉई तुमचा का त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं, या सगळ्या गोष्टीची गंभीर चौकशी केली जाईल. तुम्ही मला लेखी द्या. अधिवेशनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांना याबद्दलचा आवाज उठवण्यासाठी मी विनंती करेन. एवढं शब्द तुम्हाला. अजून एक विनंती आहे सर, ही भरती ही डबल घेण्यात यावी सर, कारण ही माझा प्रश्न एकट्याचा नाही, 4,500 विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. जर असं जर वाटेल तर त्यांनी उद्याच्या ग्राउंडला आल्यानंतर फक्त तुम्ही प्रत्येक पोरांशी विचारू शकता की प्रत्येक मुलांचा प्रॉब्लेम आहे सर.